हॅलो, नमस्कार सगळ्यांना. हर हर महादेव, जय महाकाल. आज अतिशय खूप सुंदर अशा टॉपिकवरती चर्चा करणार आहोत आपण. बेसिकली चर्चाच आहे ही. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे प्लॅनेट आणि मानव. अतिशय सुंदर टॉपिक आहे, मला भयंकर आवडतं. प्लॅनेट आणि मानव ह्यांचं जे को रिलेशन आहे त्याच्यावरती डिस्कस करणं. आणि प्लॅनेट जर आपल्याला समजले तर मग माणसाचा स्वभाव पण समजेल, किंवा माणसाचा स्वभाव समजला तर आपल्याला प्लॅनेट पण समजेल. आणि हे कुठे ना कुठे नंबर बरोबर, आपल्या तारखेंबरोबर रिलेट होतं. सो इथे तुमच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे तुमचे प्लॅनेट्स कोणते त्याविषयी आपण इथे चर्चा करणार आहोत. तर चला आपण पहिल्या प्लॅनेट विषयी बोलूयात. ओव्हरऑल 9 प्लॅनेट आहेत फक्त. प्रत्येकाला माहितीच असणार आहे, तरी पण एकदा सांगते. सूर्य, चंद्र, गुरु, बुध, शुक्र, राहू, केतू आणि शनी आणि मंगळ असे टोटल 9 प्लॅनेट आहेत. आणि जितकी पण लोक ह्या जगामध्ये वावरतात त्यांचे स्वभाव या 9 प्लॅनेटच्या लोकांबरोबर संबंधित आहेत. कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या तरी प्लॅनेट बरोबर मॅच करत असतं, त्या स्वभावाशी जुळतं असतं. तर आपण आता जाणून घेऊयात. तर नंबर 1ला आहे सूर्य, सन, राजा. आणि ह्याचा जो नंबर आहे तो नंबर आहे 1, 10, 19 आणि 28. ह्याची टोटल येते 1. नंबर आहे 1, 10, 19 आणि 28. सो ह्याची टोटल येते 1. तर ह्या नंबरची लोक सूर्य या प्लॅनेटला रिलेट करतील. सूर्य राजा, तो उगवताना कधी असा विचार करत नाही आले ह्याला मी थोडा कमी प्रकाश देणार आहे किंवा ह्याला मी आज खूप जास्त प्रकाश देणार आहे, असं अजिबात नाही. सगळ्यांना एक समान देण्याची त्याची वृत्ती असते. त्याच्यामुळे मोठे मोठे राजा, लढाऊ, मोठे नेते हे सगळे ह्या कॅटेगरीमध्ये येतात. लिडरशिप क्वालिटी ह्या लोकांमध्ये असते. इगो असतो पण लिडरशिप क्वालिटी असते. देण्याची भूमिका ह्या लोकांमध्ये असतं. म्हणजे जितकं पाहिजे तितकं हे देऊ शकतात. अगदी त्यांच्या दुश्मननी काही अशी कारकीर्द गाजवली तरी पण हे त्याचं कौतुक करण्याचं सुद्धा धाडस ठेवतात. म्हणजे त्या लेवलची ह्यांची वृत्ती असते. अतिशय महत्वाकांक्षी, लिडरशिप क्वालिटी, इगोइस्ट, कोणाच्या हाताखाली काम करणं ह्यांना आवडत नाही. स्वतः काहीतरी करण्याची ह्यांची जिद्द असते. आणि ट्रेंड सेटर असतात. हे काही ना काहीतरी नवीन करणार आणि ट्रेंड सेट करणार, तर ह्यांना ट्रेंड सेटर पण म्हणलं जातं. कुठे वर्किंग पण असेल पण तिथे पण तुम्हाला ते लिडरशिपच्या पोस्टवरतीच तिथे दिसतील. अगदी तुम्ही गल्लीतली क्रिकेट टीम जरी घेतली तिथे पण ही लोक लिडरशिपच स्वतःसाठी, म्हणजे ती क्वालिटीज आहे, ते त्यांना अट्रॅक्टच करतं. तर ही आहेत ही लोक 1, 10, 19 आणि 28, जी की सूर्याला रिप्रेझेंट करणारी लोक आहेत. तर आता बघूयात नेक्स्ट नंबर. आणि नेक्स्ट नंबर आहे 2. 2 म्हणजे चंद्राचा नंबर. चंद्र म्हणजे माता. तिच्यामध्ये सगळ्या क्वालिटीज ज्या आहेत त्या आईच्या क्वालिटीज आहेत. आणि तिला आम्ही न्यूमरोलॉजीमध्ये राणी पण म्हणतो. जसं सूर्य हा राजा आहे, किंग आहे, तसंच चंद्रमा ही राणी आहे. आणि तिची क्वालिटी ही मातासारखी क्वालिटी, म्हणजे आईसारखी आहे. तिचे नंबर आहे 2, 11, 20 आणि 29. 2, 11, 20 आणि 29 ह्याची टोटल केली तर नंबर येतो 2. तर 2 नंबरशी रिलेटेड असलेली लोक, मग ती सिंगल डिजिटनी 2 येऊ दे किंवा कुठेही कॅल्क्युलेशन करून 2 वरती आली, तर त्यांच्यामधले जे गुण आहेत ते चंद्रमाशी रिलेट करतात. इमोशनल असतात, भयंकर इमोशनल. आता त्याच्यामध्ये किती वेळा 2ची कॅल्क्युलेशन्स वाढत जातात त्याच्यावरती त्यांचं इमोशन, त्यांचं डिप्रेशन, त्यांचं मूड स्विंग हे ठरतं. पण बेसिकली जर एकदाच आपण 2 घेतला किंवा त्यांच्या डेट ऑफ बर्थचा 2 जर आपण पकडला तर ही लोक इमोशनल असतात. छोट्या छोट्या गोष्टींवरती ह्यांना हार्ट ब्रेक्स होतात. पण प्रचंड फ्रेंड्स बनवणारी लोक असतात. ह्यांचे मित्र परिवार खूप चांगल्या पद्धतीने बनतात. म्हणजे ह्यांना आवडते मैत्री करायला. प्लस कलेशी रिलेटेड ही लोक असतात. तसेच ह्यांचे मूड पण स्विंग होतात. इमोशनल असतात पण मूडही पण असतात.
घटक्यात एक तर घटक्यात एक असा म्हणजे ह्यांचा स्वभाव असतो. फिक्स असं काही नसतं ह्या स्वभावाच्या लोकांचं. सॉफ्ट स्पोकन असतात हे, ह्यांचं सगळ्यांशी पटतं. दिसायला पण छान असतात हे, दिसायलाही सुंदर असतात, अट्रॅक्टिव्ह असतात. ह्यांना मध्यस्थी करायला पण चांगलं जमतं आणि भांडण तंट्यापासून हे लांब पळणारी लोक असतात. हे भांडण तंट्यामध्ये तुम्हाला दिसणार नाहीत. ही भांडणं करण्याची क्षमता ह्यांच्यामध्ये नसते. ती भांडणं अजिबात, भांडण असेल तिथे ती येत नाही, तिथून लांब पळतात. छोट्या छोट्या गोष्टींवरती ह्यांचा मूड ऑफ होऊ शकतो. पण ह्या लोकांचा एक प्रॉब्लेम पण आहे की ही पटकन डिप्रेस होतात. पटकन डिप्रेशन ह्यांना घेरण्याची म्हणजे घेरू शकतं. ही इतकी सॉफ्ट हार्टेड असतात, खूप सॉफ्ट स्पोकन पण असतात ही लोक. ह्यांचा शक्यतो प्रेम विवाह होतो, लव्ह मॅरेज होतं, रोमॅन्टिक असतात ही लोक. आणि ह्याच्यामधला जो 11 नंबर आहे तो न्यूमरोलॉजीमध्ये म्हणलं जातं की लकी नंबर आहे, तो भाग्यवान नंबर आहे. खूप चांगलं करू शकतात ते आपल्या लाईफमध्ये. त्याला मास्टर नंबर पण म्हणलं जातं. सो ओव्हरऑल हे होत्या 2च्या क्वालिटी, चंद्रमाच्या क्वालिटीज. आणि चला पुढे बघूयात. आता नंबर आहे 3. 3 म्हणजे गुरु महाराज, ज्युपिटर. ह्यात नंबर येतात 3, 12, 21 आणि 30. 3, 12, 21, 30 हे लोक गुरुला रिप्रेझेंट करतात, ज्युपिटरला रिप्रेझेंट करतात. न्यूमरोलॉजीमध्ये गुरु सल्लागार असं आम्ही मानतो. म्हणजे ही पूर्ण राजाची प्रजा आहे, त्याच्यामध्ये कोणी गुरु आहे, त्याच्यामध्ये कोणी गुंडा आहे, त्याच्यामध्ये कोणी सल्लागार आहे, कोणी न्यायाधीश आहे, कोणी राणी आहे, कोणी प्रिन्स आहे. ह्या पद्धतीने हे देवांचे सल्लागार आहेत. हे लोक अत्यंत उत्साही असतात. ह्यांच्यामध्ये एक क्वालिटी असते की हे स्वतःचं जे काही मत असेल ते समोरच्याला इतकं व्यवस्थित समजून देण्याची क्वालिटी ठेवतात की आपल्या मनासारखं पण ते व्यवस्थित समजून देणार की समोरचा त्या गोष्टीसाठी ॲग्री होतो. ही क्वालिटी गुरुच्या लोकांमध्ये असते. शिक्षणामध्ये पण ह्यांना खूप चांगलं यश असतं. शैक्षणिक कार्यात जर हे पुढे जात असेल तर त्याच्यामध्ये ह्यांना खूप चांगलं यश मिळतं. 3 वाल्या लोकांनी सहसा जे करिअर ते चॉईस करते त्याच्यामध्ये टीचिंग, कोचिंग, जिथे काही तुम्ही शिकवणार, मग ते काही रिलेटेड असू दे, स्टडी असू दे, डान्स असू दे, योगा असू दे, व्हॉट एव्हर इट इज, पण ते कोचिंग करण्याच्या जर फील्डमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला खूप चांगली ग्रोथ देतं, कारण तिथे स्वतः गुरु महाराज आहेत. त्यामुळे ही लोक सहनशील असतात, संयमी असतात, पण धाडसी पण असतात, मनमिळाऊ पण असतात आणि प्रसन्न चेहऱ्याचे पण असतात. कष्टाळू तर असतातच, पण त्यांना टाइमपास करायला पण खूप आवडतं. त्याच्यामुळे खूप तरी वेळ ते आयुष्याचा टाइमपास करण्यामध्ये पण घालवतात. ही लोक ऑपोजिट सेक्सकडे अट्रॅक्ट होणारी असतात. त्याच्यामुळे 3 नंबरवाल्यांचे पण लव्ह मॅरेज होण्याचे जास्त चान्सेस इथे असतात. तर आता नेक्स्ट नंबर बघूयात आणि तो नंबर आहे 4. 4 म्हणजे राहू महाराजांचा नंबर. 4, 13, 22, 31 ह्याची टोटल येते 4. आणि जिथे 4 तिथे राहू महाराज. राहू महाराज हे फक्त डोकं आहे, शरीर नाही आहे. तर त्याच्यामुळे प्रचंड भयंकर विचार, वेगवेगळे विचार, अजिबात स्टेबल विचार नसतात ह्या लोकांचे. थॉट सतत चेंज होत राहतात. बंडखोरी पण असते ह्या लोकांमध्ये. आपण प्रचंड डिसिप्लिन असतात. एखाद्या गोष्टीवरती जर फोकस्ड केलं तर त्या गोष्टीला शेवटाला घेऊन जातात. म्हणजे मी थोडक्यात तुम्हाला असं सांगेल, जिथे 4 नंबर आहे एकतर खूप चांगलं व्यक्तिमत्व किंवा एकदम खूप वाईट व्यक्तिमत्व. म्हणजे खूप चांगली व्यक्ती किंवा काय म्हणतो आपण वरच्या लेवलची गुंडा कॅटेगरीमधली व्यक्ती. तर दोन्हीसाठी ह्यांची तयारी असते. फक्त तुम्ही कशा पद्धतीने तुमची थॉट प्रोसेस जनरेट करत आहात त्या पद्धतीने ही लोक पुढे ग्रो होत असतात. बंडखोरीचा स्वभाव ह्यांचा असतो, पण परफेक्ट आणि परफेक्शननीच काम करणारी ही लोक म्हणजे राहूवाली लोक. सो आम्ही आमच्या न्यूमरोलॉजीमध्ये राहू म्हणजे एक जबरदस्त गुंडा असं त्यांना म्हटलं जातं की राजाच्या प्रजेमध्ये राहू म्हणजे गुंड्याचं रूप तिथे आम्ही त्यांना दिलेलं आहे. सो पण इतकी परफेक्ट कामं ही लोक करतात. ह्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्टच काम आवडतं आणि खूप डिसिप्लिननी केलेलं आवडतं. आणि जर एखादी व्यक्ती
एखादं गोल डिसाईड करून त्या दिशेने जर चालली असेल तर डेफिनेटली राहू महाराज त्यांना सक्सेस हा देतात. पण ते पहिले चेक करतात त्यांचे पेशन्स की तुम्ही किती गोल ओरिएंटेड आहात, किती फोकस्ड आहात, किती डिसिप्लिनने तुम्ही काम करता आहात. आणि जर तुम्ही हे कंटिन्युएशनमध्ये ठेवलं तर तुम्हाला एंड ऑफ द मुवमेंट रिझल्ट हे देणारच. म्हणजे ते एकदम तुम्हाला अपला घेऊन जातील किंवा एकदम ते डाऊनला घेऊन जातील. तर हे कार्य आहे राहू महाराजांचं. सो चला नेक्स्ट बघूयात नंबर 5. तर 5 बुधाला रिप्रेझेंट करतो, ज्युपिटरला रिप्रेझेंट करतो आणि इथे नंबर येतो 5, 14 आणि 23. टॅलेंटेड लोक, मल्टी टॅलेंटेड लोक असतात. प्रसिद्धी डेफिनेटली ह्या लोकांना मिळते. झटपट विचार करणे आणि झटपट निर्णय घेणे ह्या लोकांना जमतं, जे बुधाचे आहेत. बुध म्हणजे बुद्धीचा कारक. बुद्धी, विवेक बुद्धी, सतसत विवेक बुद्धी 5 वाल्या नंबरमध्ये आहे. फेम, प्रसिद्धी भयंकर आवडते ह्या लोकांना. कुठल्याही ग्रुपला एकत्र ठेवण्याची ताकद, एकत्र ठेवण्याची क्षमता बुध या नंबरमध्ये आहे. रोमॅन्टिक असतात, प्रेमळ असतात, पण वेळ येते तेव्हा कठोर पण बनतात. ती पण क्वालिटी त्यांच्यामध्ये आहे. कोणाचं बॉसिंग नाही त्यांना झेलवत, स्वतंत्र आहेत ते. कोणाच्या बॉसिंग अंडर ते काम करू शकत नाही. स्वतंत्ररित्या त्यांना काम करण्याची मुभा पाहिजे. मग ते प्रचंड 100% अगदी स्वतःच्या मनाने ते काम करणार आणि सक्सेसकडे जाणार. त्यांच्या काम मनासारखं नाही झालं तर त्यांना डिप्रेशन पण येण्याचे चान्सेस इथे आहेत. म्हणजे त्यांचं काम त्यांच्या मनासारखं चोख त्यांना जसं वाटतंय विदाऊट बॉसिंग झालं तर ते एकदम छान त्यांचा स्वभाव आहे. तर ओव्हरऑल बुधाचा असा स्वभाव आहे. तर 5 वाल्या नंबरच्या लोक ह्याच्याशी रिलेट करतील. पुढचा नंबर आहे 6. 6 नंबर शुक्राचा नंबर आहे. दानव गुरु, विनस, शुक्र. मटेरियलिस्टिक गोष्टी, मटेरियलिस्टिक सुख जर भोगायचं आहे तर ते देतात आपल्याला शुक्र महाराज, विनस. ह्याच्यामध्ये नंबर येतो तुमचा 6, 15 आणि 24. ह्याची टोटल येते 6. मृदुभाषी असतात, प्रेमळ असतात, सगळ्यांशी मनमिळावू असतात. फॅमिलीकडे ह्यांची जास्त ओढ असते, फॅमिलीकडे अट्रॅक्टेड असतात, फॅमिली रिलेटेड पजेसिव्ह असतात. आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये पजेसिव्ह असतात ही लोक. आणि ह्यांना फिरायला आवडतं, ह्यांना छान छान कपडे घालायला आवडतं, एकदम टॉप राहायला आवडतं, परफ्यूम छान यूज करायला आवडतील, शूज, ग्लासेस, सनग्लासेस, वेगवेगळे कपडे हे सगळं परचेस करायला ह्यांना आवडतं. जे काही मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये येतं त्यांचा उपभोग पूर्णपणे घ्यायला 6 वाल्या लोकांना आवडतं. ही लोक समाजामध्ये चांगली आणि जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून ओळखली जाते. तर हे होत्या शुक्राच्या क्वालिटी, 6 नंबरवाल्यांच्या क्वालिटी. आता नेक्स्ट बघू 7. 7 म्हणजे केतू महाराज. 7, 16 आणि 25 हे लोक येतात केतू महाराजांच्या सानिध्यामधली. केतू प्लॅनेट रिप्रेझेंट करत असतो ह्या लोकांना. इंट्रोवर्ड असतात, पटतं ह्यांचं सगळ्यांशी, पण ही इंट्रोवर्ड असतात. का तर ह्यांना डोकं नाही आहे, फक्त खालचं धड आहे. त्याच्यामुळे रिसर्च करणे, संशोधन करणे ह्या गोष्टी, कुठलीही गोष्ट जर त्यांच्या हातात आली तर खोलवर जाऊन त्याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये हे जास्त इंटरेस्टेड असतात. पण ह्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ह्यांना कुणी पण फसवू शकतं. हे ब्लाइंडली कोणावरती पण विश्वास ठेवतील. म्हणजे ह्यांनी हे सांगितलं अरे बरोबर आहे, त्यांनी ते सांगितलं अरे बरोबर आहे. सो हे ब्लाइंडली फेथ करतात कोणावरतीही. तर ह्यांना खूप क्लिअरली इन्स्ट्रक्शन दिले जाते की तुम्ही कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही. स्वतः खोलवर जायचं, परखायचं गोष्टीला आणि मग ठरवायचं तुम्हाला काय करायचं आहे. अत्यंत मृदुभाषी असतात ही लोक, तितकीच मनातून बेचैन असतात, एकांतात राहायला आवडतं. आणि तुम्हाला कुठेही ही लोक एकदम अशी पातळ शरीर यष्टीची दिसणार नाहीत. अगदी फिमेल्स पण तंदुरुस्त मजबूत असेच ही लोक असतात. सो हे आहे केतू, जे 7ची रिप्रेझेंट करतं. ते ह्याच्याशी म्हणजे 7 नंबरला जे लोक रिप्रेझेंट करतात ते ह्या गुणांशी कुठे ना कुठेतरी समतोल आणि मेळ खाणारी असतात. तर चला पुढचा नंबर बघूयात. पुढचा नंबर आहे 8 आणि 8 शनी महाराजांचा नंबर आहे.
8, 17 आणि 26 टोटल येते 8. 8 रिप्रेझेंट करतं शनी महाराजांना. जिथे शनी महाराज आले तिथे प्रत्येक काम, प्रत्येक गोष्ट ही हळूवार पद्धतीने पुढे सरकणारी असते. भरपूर स्ट्रगल देतात. शनी महाराज काय आहेत? तर शनी महाराज आहेत न्यायाधीश. तुमच्या प्रत्येक बारीक आणि बारीक गोष्टीवरती लक्ष देणारे आहेत. जर तुम्ही चुकीचे आहात तर तुम्हाला त्याचे फळ मिळणार. मग ते वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगलं फळ देतात. तुमची छोटी पण गोष्ट त्यांच्याकडनं मिस होत नाही. प्रत्येक एका गोष्टीवरती त्यांचं तुमच्याकडे लक्ष असतं. ही लोक अतिशय प्रॅक्टिकली लोक असतात. ह्यांच्याकडे इमोशन्सला थारा नसतो. ही खूप प्रॅक्टिकल अप्रोच घेणारी लोक असतात. ह्यांची विल पॉवर खूप स्ट्रॉंग असते. निष्ठुर असतात, कडक असतात, पण मनाने ती खूप मृदू असतात. आणि मनाने मृदू असतात पण ती बोलून दाखवत नाही. ती वर्ण तुम्हाला निष्ठुर आणि कडकच दिसतील. असं म्हणता येईल की हुशार पण असतात ही लोक. प्रचंड हुशार असतात. मोठे मोठे जज, वकील जर तुम्ही बघितले तर ते 8 या नंबरमध्ये मोडले जातात. पण 8 नंबर कौटुंबिक कलह देतो, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम देतो. रिलेशनशिपमध्ये ही लोक खूप स्ट्रेस्ड असतात. रिलेशनशिपमध्ये कौटुंबिक कलहामध्ये ह्यांचे खूप प्रॉब्लेम असतात. प्रचंड धन संपत्ती निर्माण करण्याची ताकद 8 वाल्या लोकांमध्ये आहे. आपल्या आयुष्याच्या अर्ध्या आयुष्यानंतर त्यांच्याकडे भरपूर धन किंवा ते एक प्रॉपर्टी किंवा पैसा कमवण्याची ताकद ठेवतात. आणि शनी महाराज पहिले 45 वर्ष तरी देतील किंवा नंतरचे 45 वर्ष तरी देतातच. ज्यांना पहिले 45 वर्षामध्ये धन, संपत्ती, नाव, फेम, नेम, फेम, प्रॉपर्टी, पैसा मिळाला आहे त्यांना पुढचे 45 वर्ष स्ट्रगल करावं लागतं. आणि ज्यांना 40-45 नंतर नेम फेम, प्रॉपर्टी, पैसा, धन, संपत्ती मिळालेले आहे त्यांना पहिले 40 ते 45 वर्ष आपल्या लाईफचे स्ट्रगल करायला लागतात. तर हे आहे शनी महाराजांचं. चला पुढचा नंबर बघूयात. नंबर 9. 9 नंबर मंगळ ग्रहाला रिप्रेझेंट करतो. 9 नंबरमध्ये 9, 18 आणि 27 हे 3 नंबर येतात. 9च्या जर क्वालिटीज आपण बघितल्या तर त्या खूप सिमिलर आहेत नंबर 1शी, सूर्याशी. आणि न्यूमरोलॉजीमध्ये म्हटलं जातं की मंगळ जे आहेत ते सेनापती आहेत. ते राजाचे सेनापती आहेत, सूर्याचे सेनापती आहेत. तर त्यांच्या क्वालिटीज पण सूर्यासारख्या आहेत. म्हणजे एका राजाच्या क्वालिटी, एका सेनापतीच्या आक्रमकता आहे, एक लढाऊ वृत्ती आहे त्यांच्यामध्ये, एक धाडसीपणा आहे त्यांच्यामध्ये. त्यांना पण अहंकार आणि क्रोध हा असतो, पण ते तितकेच मानवतावादी पण असतात. सक्सेस मिळतो ह्या लोकांना, पण ह्यांना हळूहळू हळूहळू सक्सेस मिळतो. आणि हा नंबर शेवटचा पण नंबर आहे, 9 नंबर आहे हा. तर इथे तुमच्या लाईफची जर्नी पण कंप्लीट होते. अनप्रिडिक्टेबल वर्ष असतं. जेव्हा आपण आता पुढे बोलणारच आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये की पर्सनल इयर कसं आपण काउंट करतो आणि पर्सनल इयर तुम्हाला काय देतं. तर 9 हे खूप अनप्रिडिक्टेबल आहे. म्हणजे ते आत्ता हसत असतील, पुढच्या 5 मिनिटाला त्यांना भयंकर राग येईल. आत्ता कोणाची तरी दया येत असेल, पुढच्या 5 मिनिटांनी ते चिडचिड करत असतील. म्हणजे असा अनप्रिडिक्टेबल नंबर आहे. पण इथे सायकल संपते, इथे एक सायकल पूर्ण होत असते. सो 9 नंबर हा देणारा नंबर पण आहे. सो ओव्हरऑल 1 ते 9 सूर्यापासून मंगळपर्यंतची अशी ही प्रत्येक नंबरवरती काही ना काही जे प्लॅनेटशी रिलेटेड आहे, ज्या प्लॅनेटच्या काय म्हणतो आपण, काही प्लॅनेटचे गुण आहेत ते गुण ह्या नंबरमध्ये तुम्हाला दिसतील. गुण दोष जे पण आहे, जे प्लॅनेटचे गुण दोष आहेत ते त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. सो कुठेतरी आपण प्लॅनेट्स, ग्रह आणि मानव, मनुष्य ह्याचा कॉम्बिनेशन आज बघितलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. सबस्क्राईब करा आणि फॉलो करा, शेअर केला तरी चालेल. थँक्यू सो मच. सगळे मजेत राहा. हर हर महादेव आणि जय महाकाल.